श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज तुम्हा सर्वांना गुरुजयंती, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि 4 डिसेंबर 2025 या दिवशी दत्त जयंती आहे. त्यामुळे गुरुजयंतीचं पारायण कसं करायचं आणि काय काय नियम पाळायचे जयंती सोहळ्यामध्ये, आणि खरंच खूप सुंदर अशी पादुकाची पूजा कशी करायची, सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवताना कोणतं हे म्हणायचं, सर्व या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरुदेव दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तांसाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. या दिवशी खरंच खूप छान असा सोहळा असतो. या दिवशी ज्यांनी कोणी पारायण करू शकत नाहीत किंवा त्यांच्या ज्यांनी शक्य होत नाही त्यांनी पूजा तर नक्कीच केली पाहिजे, किंवा त्या दिवशी तुम्ही दत्त मंदिरात जाऊन देवदर्शन तर केलेच पाहिजे. खरंच खूप छान प्रभावी असतो तो दिवस दत्त जयंतीचा. कारण यंदा तर दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे दत्त जयंतीचे अनन्यसाधारण महत्त्व पुराणातही सांगण्यात आले आहे. दत्त जयंतीच्या आधी भक्त दत्त परिक्रमा पूर्ण करतात. पण दत्त परिक्रमा म्हणजेच काय आणि ती कशी पूर्ण करतात, यंदा कोणत्याही मंदिराचा समावेश असतो, सविस्तरपणे जाणून घेऊया. आता चला तर मग दत्त परिक्रमा म्हणजे काय किंवा आपण का करतो याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. वाट चुकलेल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतो ते म्हणजे कोण, तर गुरु करत असतो. आणि श्री दत्त महाराजांना गुरु मानले जाते. भक्तांना जीवनाचा अर्थ आणि त्यांनी समजावून सांगितलेला आहे. भारतभर त्यांचे अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी 24 स्थाने अशी आहेत की त्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्त्व आहे. कारण त्या ठिकाणी परिक्रमा केल्यानं ती परिक्रमा पूर्ण करण्याचं खरंच खूप महत्त्व असतं. त्यामुळे ती परिक्रमा कोणती ते पाहू. 24 स्थानापैकी 15 ठिकाणी महाराष्ट्रातच आहेत. 15 ठिकाणी महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यातील अशा 24 दत्तस्थानांना भेट देताना एकूण 600 किमीचा प्रवास करावा लागतो. या परिक्रमेच्या सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते. दत्तस्थाने म्हणजे दत्त जयंतीची तारीख. दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला. त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पाळणा हलवूनच साजरा केला जातो. कारण उद्या तिथीनुसार मार्गशीर पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल. त्यामुळे यंदा 2025मध्ये दत्त जयंती गुरुवारी 4 डिसेंबर रोजी साजरी होईल. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाच्या आराधनासाठी समर्पित करण्यात आला आहे. गुरुवार हा दत्त महाराजांचा उपवास केला जातो. यंदा गुरुच्या दिवशी दत्त जयंतीचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे हा योग खरंच खूप प्रभावी आहे. कारण दरवर्षीप्रमाणे या पण वर्षी कारण योगायोग यावर्षी गुरुवारच्या दिवशीच दत्त जयंती आलेली आहे. त्यामुळे हा योग खरंच खूप महत्त्वाचा आहे, खूप योग्य आहे. आणि त्या दिवशी खरंच दत्त जयंतीच्या दिवशी खूप असा सोहळा केला जातो. सायंकाळीच त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते आणि पाळणा पण त्या दिवशी हलवला जातो दत्त जयंतीच्या दिवशी. कारण त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे खरंच हा सोहळा पाहण्याचाच असतो. त्यामुळे खरंच खूप सुंदर असा व्हिडिओ होता. न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे मी थोडीशी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.
चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. परत एकदा तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय गुरुदेव दत्त. दत्त दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. सर्वांनाच 4 डिसेंबर 2025च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.